हां. आपण आता आलेलो आहे महारूळ गावामध्ये. महारूळमधील प्रगतशील शेतकरी. आपलं नाव काय दादा? शिवाजी आकाराम पाटील. बर. आता सध्या आपल्या इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची इलेक्शन चालू आहे, तर त्याबद्दल लोकसभेच्या इलेक्शनबद्दल आपला उमेदवार कोण, म्हणजे आपल्या महारूळ गावामध्ये जास्त मतदान कोणाला पडू शकतं? शाहू महाराज का संजय मंडलिक? या दोन उमेदवारांपैकी आपल्याला काय वाटतं? हां, नमस्कार. तर आपण दोन उमेदवार दिलेले आहेत. तर एक छत्रपती शाहू महाराज आणि दुसरे विरोधक म्हणून संजय मंडलिक. आता विरोधक असल्या पद्धतीनं म्हणतो मी की संजय मंडलिकांना महारूळ गावच हे माहीत नव्हतं कधी. बरोबर. तर आता हे हिरवगार शेती वगैरे दिसतं किंवा हे पाणी आपण शेतासाठी मुबलक पाणी देतो. आता हे शेतकरीचं किंवा पाट पाणी बघू शकता तुम्ही. तर पाट पाण्याच्या विषयी जर घेतलं तर हे शाहू महाराजांनी जे धरण बांधलं त्यांच्या म्हणजे पूर्वजांनी, पूर्वीचे शाहू महाराज, हां हां. तर त्यांच्या पूर्व पुण्याईनं आम्ही हे शेती पिकवतो तर या पाण्यावरती. बरोबर. तर आमचं मतदान हे 100% शाहू महाराजांना, आणि शाहू महाराजच येणार ही काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्याला काय वाटतं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता सध्याचं वातावरण काय वाटतं तुम्हाला? किती केलं तर आपला तो राजा आहे. बरोबर. राजा म्हणजे प्रजेला राजाच प्रिय लागतो. तर कोल्हापूर जिल्ह्यातून सरासरी विचार केला तर 80 ते 90% मतदान हे शाहू राजांनाच पडणार. म्हणजे तुमचं मत आहे की शाहू महाराज निवडून येणार? शाहू महाराज 101% निवडून येणार आणि ते यावंच लागणार आहे. बरोबर. आणि जनतेने पण कुठल्याही भूलथापांना किंवा पैशाला आमिषाला बळी न पडता आपलं खरोखर मत हे राजालाच द्यावं. कुठलाही कोणाचाही न विचार करता शाहूराजांना हे मतदान करणं अतिशय योग चांगला आहे. कारण का आपण कोणाला मतदान करतो तर आपल्या राजाला मतदान करतो. बरोबर. आणि असा योगायोग कधीही पुन्हा येणार नाही. नाही, आता अलीकडे पण म्हणतात, आता इलेक्शनमध्ये प्रचारात म्हणतात की संजय मंडलिकांनी भरपूर काम केलेलं आहे, भरपूर निधी दिलेला आहे. मग शाहू महाराजांचं काय काम, असं प्रचारात तरी आरोप होतो. बर, संजय मंडलिकांनी कोणत्याही विभागात जाऊन कुठला नारळ फोडलाय किंवा कुठलं विकास काम केलंय किंवा काय, हे काही नाही. हे सगळं थापाबाजी आहे, सगळं खोतांड आहे. शाहू महाराजांनी पूर्वीपास आपल्या रयतेचं रक्षण करण्यासाठी एका गावात तरी मला वाटतं जिथं गोरगरिबांना जागा नव्हती तर तिथं 20-20 एकर शेती त्यांनी दान केलेली आहे. बरोबर. 1 रुपया कोण आता सोडत नाही आणि 20-20 एकर शेती सोडायची किंवा काय करायची. आणि हे जे पाण्याचं जे महत्वाचं आम्ही सांगतो, कायम पाणी पाणी म्हणतो, राधानगरीचं धरण, ते आम्हाला एक जीवनशैलीतलं आपल्याला मार्गच मिळाला. आपण जर हे पाणी नसतं तर आम्हाला कुठेतरी सोलापूर उस्मानाबाद मध्ये का नाही चर काढायला जायला लागलं असतं. बरोबर बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमच्या मते की शाहू महाराज देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार? पहिल्यांदा शाहू महाराज, कोल्हापूरचा निकाल हा शाहू महाराजांनीच लावलेला आहे इलेक्शन व्हायच्या आधी. होय 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 होय. ठीक आहे.